महसूल विभागात खरीप हंगामादरम्यान गेल्या 2 महिन्यापासून अतिपावसामुळे मूग, उडीद, सोयाबीन व कापूस या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे। खरीप हंगामात अतिपावसामुळे सोयाबीन त्या झाडाला 8 ते 10 शेंगा लागल्यामुळे व त्या शेंगा न भरल्यामुळे एकरी 1 ते 1.5 क्विंटलची झडती लागली असून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा निघाला नाही। त्यातील काही शेतकऱ्यांनी उभ्या सोयाबीनच्या पिकावर रोटर फिरवली आहेत। तसेच कपाशीची बोंडे असल्यामुळे कपाशीचे झाडे लाल पडल्यामुळे व कपाशीला 3000 ते 3500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्यामुळे या विभागातील शेतकरी हवालदिल झाला फार मोठ्या आर्थिक अडचणीत आले। या विभागातील शेतकरी हवालदिल झाले असून फार मोठ्या आर्थिक अडचणीत आले आहेत। म्हणून सर्व महसूल विभागाने येत्या 2 दिवसात प्रत्यक्षपणे शेतकऱ्यांच्या शेतात पाठवून पीक कापणी प्रयोग करण्याचे आदेश देण्यात यावे। तसेच पीक विमा कंपन्यांना नुकसान भरपाई करण्याचे आदेश द्यावे असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे। अन्यथा भाजपाच्या वतीने लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात येईल। दिलेल्या निवेदनात भाजपा जिल्हा सरचिटणीस नंदू अग्रवाल, जिल्हाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा सचिन देशमुख, तालुका अध्यक्ष भाजपा प्रकाश वाघ इत्यादींच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले। निवेदनाच्या प्रती पालकमंत्री आणि कृषी मंत्री यांना देण्यात आल्या। मनीष ताडे, विदर्भ न्यूज, जळगाव जामोद।